नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही जाणार आहोत तावली पीकवरती आणि तिकडून चंदेरीला काय चंदेरी नाही तावली पीकवरती जाणार आहोत आणि तिथून नंतर नवरा नवरीला जायचा विचार आहे. तर माझ्यासोबत आहे सोबत जगदीश आहे आणि संजय आहे आणि मी संजयच्या आता गावामध्ये आलेलो आहे. तर आम्ही आता जातोय, निघालोय. जगदीश म्हणतो की मला तावलीवरती आता सर करता येणार नाही, जरा कठीण वाट आहे. तर हा म्हणतोय की कठी आहे तुझी फाटेल म्हणून. बघू आता. दोघे पण मला नको जाऊ म्हणतात की नवरा नवरीला जाऊया, तिकडे सोपं आहे. पण मला खाज आहे की तावलीवरतीच जायचं आहे. तर आम्ही यांना दोघांना घेऊन जातोय. बघू आता गिरते की नाही माझी. अरे शेवळी, अरे हे कोंब आलेले. हे खाता तुम्ही सापासारखा पाण्याला येतो तो. तोच आहे ना तो. मग ते शेवळे आहेत. दाराने असं वरती 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 मग तसा तसा मग त्याच्या मजा फटीन तिथून जायचं आहे. यावाला आहे. ओके, बघू जमतं काय आपल्यास. संजयने जेवण घेतलंय, चिकन बनवायला सांगितलं होतं बघा. तर आम्ही आता मध्येच थोडा वेळ जाऊ आणि थोडा न्यारी करू. आता दुपारचे 1 वाजलाय आणि आम्ही भर उन्हातनं जातोय. म्हणजे ऊन नाही, जुलै चालू आहे पण पाण्याचा काही थेंब पण नाही, जरासंच पाणी पडलंय. काय तुझी शेती? ही तुझी शेती आहे का? आणि जगदीश तुझी रे? सध्या पावसाच्या काळी पेरलाय की नाही तुम्ही? काय पेरलं नाही ना? पाऊस पडला नाही ना? डाळ पहिली करता ना तुम्ही? कसं करता की डायरेक्ट टाकता आणि कापता? कशी लावणी वगैरे लावता तुम्ही? थोडाच वेळ झालाय आम्हाला आणि आम्ही आता जातोय. प्रतीक, तुला इकडे कसं वाटतंय? चांगलं आहे भाई, मस्त एकदम निसर्गात आल्यासारखं वाटतंय. बदलापूर कोंडेश्वरला. काय गावाचं नाही तुमच्या? धामणवाडीमध्ये आहे सध्या. धामणवाडीमध्ये कोंडेश्वर हे शंकराचं मंदिर आहे. तुम्हाला दाखवीन एखादा ब्लॉग. हा जगदीश आहे आणि हा संजय आहे माझ्यासोबत. बघा, तू दिसतोय ना, तिथे जायचं आहे आपल्याला वरती आणि तिकडून मग असे मला इकडे जायचं आहे. तो तिथे प्रगत आहे. तर तुम्ही डायरेक्ट ट्रॅक्टर घेतलाय? बैल वगैरे नाही का तुमच्याकडे? बैल पण आहे आमच्याकडे. बैल बिल नाही आहेत ना. मग नांगरणी करत नाही काय? करतोय. मग हे कोणाचे ट्रॅक्टर आहेत? भाड्याने आणलेलं आहे. हे म्हणतात फॉरेस्ट, इकडच्या साईडनं फॉरेस्ट डिपार्टमेंट चालू झालेलं आहे. जंगलाचा भाग चालू झाला इकडे. बाकीचे यांचे मित्र होते ते आमच्या अगोदर गेले. आम्हाला थोडा यायला वेळ लागला. तर आम्ही आता गावातली पोरी होती यांच्या, ते गेलीत. ही संजय इथं येतो कसं ट्रॅक्टर एवढा? चांगली आहे रे, जाम मोठी आहे तरी. बाकीचे त्या साईडला तिकडं आहे काय? पलीकडं जंगलात शेती आहे तुझी? अशीच वाट आहे काय पुढेपर्यंत मोकळी? जास्त कोण जात नाही वाटतं तावलीवरती. हा, रिस्क आहे. माकडे लावलंय बघ. बैलाच हे लावलंय. संजय, तरी आपल्याला अजून किती वेळ लागेल? आपल्याला 1.5 तास लागेल. 1.5 तासाची ट्रेकिंग आहे आम्हाला आता कोंडेश्वर धामणवाडी गावातून तावलीसाठी. तर आम्ही आता ती ट्रेकिंग चालू केलेली आहे. तर तुम्ही हे जरा जंगलातून जंगल वाट आहे. तर कोणतरी इथं लोकल गाईड घ्या, तरच तुम्ही जाऊ शकता. नाहीतर तुम्ही कुठंतरी हरवू शकता. तशी खालपर्यंत अशी मळलेली वाट आहे गावकऱ्यांनी. पुढे बघू आता, मला पण पहिल्यांदाच समजेल कसं जायचं आहे ते. माझे मित्र आहेत ह्या गावातले 2 जण, तर तेच आहेत माझ्यासोबत आणि त्यांच्यासोबत मी आता हा ट्रेक करतोय तावली.
पीक. सध्या जी रेती आहे ना हा. ती खाली न जाण्यासाठी असं केलंय ते रेती खाली नाही अरे. फॉरेस्ट वाले. अच्छा ओके ओके. साला पाणी जुलै 22 तारीख आहे. 22 की 23 27 जुलैची 28 तारीख आहे. पण पाऊस नाही त्यामुळे हा पर्याय आटलेला आहे. पर्यायच आहे रे तो. मग काय वळ तो वळ पर्याय एकच. आला काय पहिला ब्रेक घेतलाय आम्ही. थांबलोय जरा पाणी वगैरे पितोय. अर्धा रस्ता पार केला आम्ही आणि जिरली आला तर मित्रांनो तावली पीकवरती जाण्या अगोदर आपल्याला वाघबीळ लागणार आहे. आणि वाघबीळवरती मी अगोदर पण एकदा आलो होतो. तर आधी आपण वाघबीळ मिळू, तिथं थोडा विश्रांती घेऊ आणि त्याच्यानंतर मग तावलीसाठीच निघू. हा ना, मला थोडाफार ह्याच्यासारखा वाटतंय, गोकुंडी सारखा फल्ल्याणला आहे ते. त्याच्या आतमध्ये लय जागा आपल्या असं पूर्ण गाव बसलं एवढा जागा आहे लय. काय पाहू शकतो ते कसे झाड. हा थोडंसं पावसाचं वातावरण झालंय. जर पाऊस आला तर चांगलं होईल. कंपनीची चप्पल घालून आलो आहे मी ट्रेकिंगला. अर्धा किलोचा एक बूट गडी. एकदम आता वाट निमुळती होत गेलेली आहे झाडं झुडपातून. आणि खूप सारी ह्युमिडिटी आहे त्यामुळे जाम गरम होत आहे. हो हळूहळू जातोय. तुम्ही पण जर तावलीला जात असाल तर इथला लोकल घ्या. मी संजय आणि जगदीशचा नंबर देतो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना पैसे द्या आणि घेऊन जा वरती. एवढे पैसे देतील ना तुम्हाला. माझे आता हे फ्रेंड होते म्हणून मला फुकटमध्ये येत आहेत. जिरली रे. जगदीश बोलतोय की इकडे खूप सारे खेकडे निघतात म्हणून. पाऊस पडल्यावरती तर हे इकडे येऊन खेकडे पकडतात. भावाने परवाच मला पाठवून दिले होते कंपनीमध्ये डबा भरून. खा खाल्ला. जिरलेले आहे कम्प्लिटली आमची. अजून माझी नाही जिरले. सांगत नाही जगदीश. अजून थोडासा ब्रेक घेऊया. मी केळी आणलेत तर ती आम्ही आता खातो. थोड्या वेळाने पुन्हा कोसबाची झाड आहेत. ट्रेकिंगला चालू करू. हे झाड खायचे कोसबाचे. कोसबा खायची काय. काळोख झालाय मस्तपैकी. हा डोंगराच्या खाली आलो झाडामुळे. अरे इकडनं गेलो होतो वाटतं आम्ही हा वाघबीळसाठी. तिकडनं जावं लागलं. आहे ना माझ्या लक्षात. वाघबीळ दिसत नाही. डोंगराच्या खाली आलो. केळी वगैरे खाऊन झाले आमची. आणि आम्ही आता एक ब्रेक घेऊन निघालोय. वाटेत आम्हाला वाघबीळ मिळेल तर ते पण करायचा विचार आहे. आता वाघबीळ करू आणि निघू पीकसाठी.
वाघबीळ बघूया, बिळात जाऊया आता आपण. सांगू आता पाणी जर नाही आलं. असेल खाली इकडे पाणी आहे. कुठे? वाघबीळ. This is वाघबीळ. ये जगदीश येत आहे. आहे का पाणी? आहे ना. आम्ही अरे चांगलं वाटतंय मला तरी. वाघबीळचं आतून दृश्य बघा असं आहे वाघबीळ. छान. म्हटलं मी वाघबीळाच्या आतमध्ये आहे आणि आम्ही आता इथे पाणी भरतोय आणि इथून आता वरती तावलीसाठी प्रस्थान करू आम्ही. म्हणजे बॉटल रिकामी झाले होते ते भरतोय. इथे चांगलं पाणी असतं म्हणून बोलतंय. वाघबीळच्या आतमध्ये आहोत ना. संजय पाणी भरतोय, जगदीश पण तिथेच आहे. पी पाणी पी. थंड पाणी आहे, थंड. सध्या तावली फिरू वाघबीळ बघून झालाय आणि आता पुढचा प्रवास चालू करतोय आम्ही. संजय हे दोघे जण आम्हाला कसं तावली तिथे आहे ना त्या झाडाच्या पाठी, तर तिकडून आम्ही असं 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 इकडे येणार आहोत या साईडला. आणि यांनी तिकडे मार्ग दिलंय वरती जाऊन. कुठं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा तो अरे लावलाय बघ. गड किल्ला तुम्हाला दिसतंय काय माहित? हा बघा इथे इथे हा जो दिसतोय थोडा. हा. समजून घ्या बोलले तुम्ही. बदलापूर पनवेल हायवे दिसतोय आपल्याला. इथे नाही, जरा वातावरण क्लिअर नाही म्हणून दिल्ली बिल्लीतून येतो काय. नाही बघितलं इतर मग कशाला बघितलं. आम्ही इथं आलोय आणि वाघबिळावरतून थोडा वरती आलो, थोडा प्रवास केला. आता इथे आम्ही आता जेवतो. लागलंय का नाही? जेवतोय आता मी इथं. संजय पान तोडतोय केळीचं. केळी घेतलं भावाने आणि एक खाली पकडलाय आणि एक वरनं मारतोय. एक तोडलं भाईने. चमारी डबरी इसको बोलते हैं मैजिक. चल ये, चल राहू दे. चला हात धुवाल्या ना. हात काय धुवायचे? एकदम धुव, एकदम धुव हात. एकदम हात धु, एकदम हात धुव. ठीक आहे. पान साठी भाईने मस्त पान तयार केले आहेत. इथे पाणी होतं थोडंसं, तर धुतलंय भाईने. आणि आम्ही घरूनच जेवण आणलं होतं कारण आमचा प्रवास मोठा होता. संजयने चिकन बनवून आणलं होतं आणि जगदीश आहे, संजय आहे. तर आम्ही जेवू. ये रे बसे. बसूया. भात आहे, भाकर आहेत आणि चिकन आहे. ग्रेव्ही बटाटे आहेत का चिकनात? काय सांगतो घ्या. आणि आम्ही रानात आहोत. आपले पण ग्रुपला जाऊन दे ना. मस्त चिकन आणि भाकरी तांदळाची. जंगलामध्ये आम्ही आता बसलो आहेत आणि चिकन भात खातो आहे. संजयने भाईने आणलं होतं बनवून. 2 वाजले आहेत. इथून आम्हाला खूप जायचं आहे वरती, तर आम्ही जेवू आणि निघू. शेत माझं लय तानेल पाणी पड रे पड रे पाण्या पड रे जेवण वगैरे झालंय. आम्ही जेवलो आताच आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. अजून बघू किती वेळ लागतो आम्हाला. या कार्य हा त्याचं पोट करता मी.
आणि भावाची आता जिरलेली आहे रस्ता बघून. तुम्ही पाहू शकता भाऊ कसं येत आहे. गणपती बाप्पा मोरया. आलं तर आरामात आरामात आहे. बॅलन्स कधी कुठे जाईल सांगता येत नाही. चला ते आतमध्ये बघ. अरे बाकीचे परत ना आतमध्ये खेकडी दिसली आपल्याला, पांढरीवाली खेकडी. हा इकडे 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 इकडे. पाणी बघ कसलं आहे. कसलं आहे पाणी बघ किती भारी आहे. क्लिअर आहे रे. वा. तर या दोघांना आता वाट भेटत नाही आणि आम्ही आता वाघ शोधत जातोय. आम्हाला वाट भेटत नाही. भेटले ना रे. भेटली. मला काय माहित नाही, मी पाठी होतो. आता आता इथे येऊन बसलोय. झाडाला माझे झिरले. पूर्ण जंगलात आहे. खूप मोठं जंगल आहे होय. अशी प्रॉपर अशी वाट नाही, अशी जंगल चढत चढतच जायचं आहे. बघू, तुम्हाला मनोरंजन दाखवू. व्हिडिओमध्ये पूर्ण बघत राहा तुम्ही आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईन आपल्या चॅनलवरती. पावसाळ्यात मला पण खूप सारे ट्रेक करायचे आहेत, जसा टाईम मिळेल तसा. पहिला तर भीमाशंकर करायचं आहे गणेश घाटद्वारे. चला, मला वाटलं त्याच्यावरती जाता येतो. तर काहीच आता मला समजलंय की ते 3 हे आहेत ना, त्याच्या वरती जाता येत नाही, त्याच्या खालीच आपण जाणार आहोत. हे म्हणतात की त्याच्यावरती जाता येत नाही. त्याच्यावरती कोणी जाऊ शकलं ना अजूनपर्यंत. अजूनपर्यंत कोण नाही गेला. मला वाटलं त्याच्यावरती जायचं आहे. जर कोणाला जमत असेल तर तो येऊन ट्राय करू शकतो. मोठे मोठे ट्राय करते तर जाऊ शकत नाही. मग आपण त्याच्या खाली जायचं काय? खाली पण नाही, मग दृश्य बघून घ्यायचं आपण त्याच्या. ही मोठं दिसते ना दगडाची. या साईडला, या साईड ह्याच्यावर जरी जात येते मग त्याच्यावर जायचं डायरेक्ट. तिथून त्या बघू शकतो. हा, त्याच्यावर जायचं. चल बॅग. तर आम्ही आता त्याच्यावरती जाणार आहोत. ह्या तिघांवरती जाता येत नाही. मग तुला कोण सांगते तू गाव जाते आता. मला वाटलं तिकडे जाता येत. आता सांग ना होते आपले. आम्ही इथे त्या वरती येऊन थोड्या वेळासाठी बसलोय आणि तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो. बदलापूर हायवे दाखवतोय, दिसतोय आम्हाला. बदलापूर पनवेल तो वाला. वातावरण क्लिअर नाही, धुकं धुकं आहे. इकडून आलो आहे मी खालून, इथं बसलोय. काय बोलतो जगदीश संजय? आपला प्रवास आता खूप कठीण होणार आहे. अरे ट्रेकिंग लागली आणि सध्या पावसाचं आगमन झालंय. पाऊस लागतोय थोडासा, रिमझिम रिमझिम रिमझिम. ढगाळ वातावरण आहे. आता हा चढायचा आहे. संजय चढतोय. आरामात या का हवा. जगू भाई आराम से आजा. सगळी सावकाश रे. प्रतीक, हा, हे थोडं पाणी पडलं तर तिकड होते असं ओले झालं का. आराम बुलबुलीत होईल. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता आलेलो आहोत वर्धेवट आणि पावसाची फक्त कमी होती, तर पाऊस पण आलेला आहे आमच्यासोबत आणि आम्ही आता चढतोय वरती. चला मग, आम्ही आता जातोय. तर खूप सारे खेकडे निघाले तिकडे पांढरे. वरती जा वरती. कौ काय आहेत. हा इथे का आता तू बघ वरती, तू बघ. चप्पल सुटलेले आहेत. जगदीश भाई हा, पकड देस. पकड ना, पकड पकड. पांगडे दिली त्या ना फक्त.
हा तो बघ तो बघ. शी दगडी हे असे कसे रे पण. त्याचे फांगडे काय मग हे बघ पिल्लं. अरे सोड सोड सोडतेस. जाम पिल्ला त्याच्या आज. होय रे. पाण्या बोतल हे बघ इथं आलोय. खालचं बघा पाऊस पडतोय खाली. अजून आता काय कुठून जायचंय काय माहित. पाणी येईल तिकडून. हो चल बॉटल आहे आपल्याकडे. माझी बॅग संजयकडे दिलाय थोड्या वेळासाठी. आणि आता आम्ही जातोय. आकाशला जमलं असतं का. तर आता हे बोलतायत की ॲमेझॉन जंगल लागलंय आपल्याला. त्या ॲमेझॉन जंगलमधून आता आम्ही आज जाणार आहोत. हा पाऊस पडतोय ना भाई. वरती चांगलं आहे. उंबर बघ एवढा मोठा आहे तो. जवळ जवळ आलेलो आहोत. हा एक बिंडा आहे. बिंडा नाही एक डोंगरवरती आहेत. आता ह्याच्यावरती कसं जायचं ते बघायचं आहे. जातोय जगदीश माझ्यासोबत आहे. हो जाम कठीण ट्रेक आहे भाई. वाटच नाही आपल्याला. वाट काढत काढत यावं लागते जंगलातून. तुमच्याकडे जर कोण माहितीचं नसाल आणि तुम्ही सोलो वगैरे असाल ग्रुपने येत असाल तर तावली नका करू. पाठी बघा पाऊस पडतोय. जवळजवळ वरती आलोय आम्ही. आणि आता आम्हाला कडेच जावं लागेल. खाली बदलापूर दिसत आहे तिकडून जायचंय. काय ना आपले प्रत्यस्त. काय रे जगदी जिरली काय. नाही बाबा इथून चढायचं होतं. तुमची जिरली माझी नाही. ग बघा तावली समोरचा. यार लवकर तावली तर काय आमचा यशस्वी झाला नाही पावसामुळे. पावसामुळे. खूप पाऊस पडला मगाशी. हे बघा किती बरं झालंय. तर आम्ही आता तावली जंगल ट्रेक करतोय. आणि आता आम्ही घरी जायचं. तर ट्रेक झाला म्हटलं माझा. आणि आता परत खाली जातोय आम्ही. हो थोडीशी वाट चुकलोय. हे दोघे लवकर आहेत तरी पण त्यांना वाट माहीत नाही साऱ्यांना. पाऊस पण आला होता मगाशी. तर मित्रांनो ते दिसतंय 3 बिंड्या. तर आम्ही तिथे जायचा प्लॅन होता पण आम्ही इकडे बघू शकता तुम्ही. ते ह्याच्या झाडाच्या पाठी आहे ना तिथपर्यंत आम्ही गेलो होतो. त्याच्या पुढं आम्ही असं कडेच जाणार होतो पण आमचा खूप साधा पाऊस झाला. तर मग आम्हाला जाता आलं नाही. तर हा बघा कसं भारी वाटतंय. पाऊस वगैरे पडला होता. आम्ही जंगल ट्रेक केलं याचं तावली पीक जंगल ट्रेक. तर पूर्णपणे झालेलं आहे. तर पुढचा ब्लॉग माझा असेल लवकर. म्हणजे पुढचा नाही पण कधीतरी जाईन मी नवरा नवरीला. कारण तिकडे साईड नाही इकडे फिरता येते पूर्ण. तर व्हिडिओमध्ये हा एवढाच व्हिडिओ असेल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. तावली माझा फोटो काढ तावली बरोबर. मोरा याचे. आम्ही मगाशी जेवलो होतो ना दुपारी. तीच जागा आहे. आणि आता बघा इथे किती पाणी आलं. म्हणजे बघा किती पाऊस पडला.